तर मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। मैत्रिणींनो, आपण बनवणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी काढण्यासाठी सुंदर अशी 5 ते 3 ठिपक्यांची रांगोळी। तर त्यासाठी बघा, मी इथे 5 ते 3 ठिपके देऊन घेतले आहेत। अगोदर आपण 5 ठिपके द्यायचे आहेत, त्याच्यानंतर 4, 3 या पद्धतीने आपण ठिपके देऊन घेतले आहेत। आता हे ठिपके कसे जोडायचे ते आपण बघूया। बघा, आता सुरुवातीचे 2 नंबरची जी लाईन आहे 4 ठिपक्यांची ती आपण जोडूया। त्याच्यानंतर खालची जी 4 ठिपक्याची लाईन आहे ती पण आपण अशी आडवी लाईन देऊन जोडून घ्यायची आहे। आता काय करायचं आहे, या पॉइंट वरतून आपण परत हा बिंदू मधला 4 ठिपके जोडून घ्यायचे आहेत। बघा, परत तसंच वरच्या बिंदूपासून आपण वरच्या लाईन पासून खालचा बिंदू आपण मधला जोडून घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने आपला स्टार शेप इथे तयार झाला आहे। बघा, त्याच्यानंतर हे 2 या ठिपक्याला आपण असे जोडून घ्यायचे आहेत। तिन्ही ठिपके असे ट्रायंगुलर शेप मध्ये जोडून घ्यायचे आहेत। बघा, खूप सुंदर रांगोळी आहे मैत्रिणींनो। दिसायला जरी गचडबचड दिसायला जरी अवघड वाटत असली तरी छान आहे रांगोळी। नक्की ट्राय करून बघा। या पद्धतीने हे जोडून घ्यायचे आहे ठिपके। याच्यामध्ये आपण डॉट टाकला आहे मी एक, त्याच्यावरती हे ठिपके पण आपण असे जोडून घेणार आहोत मधले पण। त्याच्या मधोमध पण आपण असा ठिपका टाकायचा आहे एक एक। बघा, या ठिपक्यावरती आपण 3 लाईन टाकणार आहोत, अशा आडव्या ओढून घेणार आहोत 3 लाईन। बघा, याच्यावरती आपण काय केलं आहे, डॉट वरती 3 लाईन ह्या ओढून घ्यायच्या आहेत। बघा, आता या बिंदूवरतून मार्गशीर्ष गुरुवारसाठी रांगोळी आहे, त्यामुळे आपण इथे कमळ फूल बनवणार आहोत। या पद्धतीने आपण या रेषेला जोडून घ्यायचं आहे। बघा, लहान मोठ्या जरी झाल्या असतील लाईन तर तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता। थोडंसं त्याला समोर असं लाईन टाकून ओढून घ्यायचं आहे परत। बघा, या पद्धतीने मी आता या तिन्ही राहिलेल्या रेषांवरती असे फुलं बनवून घेते। व्हिडिओ थोडासा मैत्रिणींनो स्किप करावा लागतो मध्ये, कारण व्हिडिओ जरा जास्त मोठा होतो।
तर मी याच्यावरती आता हे फुलं बनवून घेते. बघा या पद्धतीने आपण सर्व कमळ फुलं याच्यावरती बनवून घेतले आहेत बघा. त्याच्यानंतर आपण जे या फुलाच्या खाली बरोबर जो ट्रायंगल येतो आपण त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये रंग भरा वेगवेगळे, किंवा मग असे जरी भरले तरी छान दिसते रांगोळी. बघा मी याच्यामध्ये व्हाईट रंगाचा असा स्प्रेड करून घेतला आहे बघा. तर या पद्धतीने भरले आहे मी त्याच्यामध्ये पांढरी रांगोळी. आणि जे मध्ये शेप आहे राहिलेली जागा त्याच्यामध्ये असं फूल काढून घेते आहे बघा. तुम्ही जर रंग भरत असाल वेगवेगळे तरी तसं जरी ठेवलं तरी पण चालेल. बघा या पद्धतीने मध्ये फूल बनवून घेतलं आहे. बघा किती सुंदर दिसत आहे रांगोळी. तर तुम्ही अशी सोप्या पद्धतीने रांगोळी ट्राय करू शकता. आता या दोन्ही फुलांच्या मध्ये आपण एक एक असं डॉट टाकून घेतला आहे मी. बघा हे जे ठिपके टाकले आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही असं प्रेस करून त्याच्यामध्ये तुम्ही कलर रांगोळी भरू शकता. याच्यावरती मी असे ठिपके टाकत आहे. जेवढे तुमचे तिथे बसतील तेवढे ठिपके त्याच्यावरती घालून घ्यायचे आहेत. मैत्रिणींना सुंदर दिसते ही रांगोळी आणि शुभ आहे, कमळ फुलं आहे त्याच्यामुळे. तर नक्की ट्राय करा. तुमची रांगोळी कशी आली ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअर अवश्य करा. बघा या पद्धतीने ही रांगोळी आपण काढून झालेली आहे बघा. या फुलाच्या खाली पण तुम्ही असं आपण डॉट दिला होता त्याच्यावरती आपण ज्या पाकळ्या काढल्या त्यामुळे तो याच्यामध्ये तुम्ही असे डॉटमध्ये पण रंग तुम्ही भरू शकता. वा आपली रांगोळी तयार झाली आहे. रांगोळी कशी वाटली कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया सुंदर अशा रांगोळी व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. वाव.